आज कोणकोणत्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत हे जाणून घेण्याआधी हेडलाईन्स पाहूया. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसली मोदी पवारांची केमिस्ट्री. मोदींनी पवारांसाठी दिली खुर्ची, तर दोघांमध्ये सविस्तर चर्चा. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राजे शिर्के घराण्याची बदनामी केल्याचा आरोप. पुणे पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर. आरोप असतील तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नाव न घेता अण्णा हजारेंचा मुंडे आणि कोकाटेंवरती प्रहार, तर अशांना मंत्रिमंडळात घ्यायचं नव्हतं असाही टोला. 12वीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात जात एनसीपीचे आमदार विक्रम काळेंचं फोटो सेशन. फोटो सोशल मीडियावरही केले व्हायरल. यवतमाळच्या महागाव इथे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 10वीचा मराठीचा पेपर फुटला, तर जालन्यासह येवला आणि जळगावातही कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणात आढळले किडे आणि अळ्या. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट मेस बंद पाडली. धक्कादायक प्रकारामुळे खळबळ. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये. महापालिका आयुक्तांची घेतली भेट. रुग्णालयातील परप्रांतीय आणि केबलवरील कराचा मांडला मुद्दा. नागपूरमध्ये चालत्या कारवर उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. प्रजापती नगर चौकाच्या एचबी टाउन परिसरातली घटना. चालक जखमी. भीतीचं वातावरण. महाकुंभमेळ्यातील महिलांच्या अंघोळीचे व्हिडिओ विकल्याप्रकरणी 3 जणांना अटक. यातील 2 जण महाराष्ट्रातले, तर रुग्णालयातील महिलांचे चेकअप करतानाचे सीसीटीव्ही हॅक केल्याची माहिती. आणि पोटासाठी पोटच्या पोरांना साखळीनं बांधून ठेवण्याची वेळ. मुलांना बांधून आई जाते भंगार गोळा करायला. शिर्डीमधली काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर.